अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे दीपक यांच्या बॅट मधून। मॅच महत्वाची आहे मित्रांनो, सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। कोण जाणार फायनलला? यावेळेस पुनरागमन केले विश्वनाथ यांनी। अडी अडचणीत सातत्याने सहभागी होणारे नेतृत्व म्हणजे गणेश भाऊ काकड हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचंही आदिवासी प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनपूर्वक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आज अंतिमचा दिवस। बिग हिट केला जातोय, तगडा प्रहार, गोलंदाजाला आसमान। अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। मिड ऑफ विकेटचा शोध घ्यावा लागेल। उडवलाय बॉल आणि फेकून दिलाय सरळ मिड विकेट सीमारेषे। आता मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि सेल्फी साठी मात्र एक चाहता दीपकचे ते मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळाले होते। यावेळी चांगला बॉल, 30 धावा धावफलकावर आपण पाहू शकता। थोडासा वेगळा प्रयत्न केला जातोय परंतु पंच या ठिकाणी व्हाईट बॉल प्रीमियर लीग या स्पर्धेचं सुरू असलेलं हे भव्य दिव्य आयोजन। वाह, खूप चांगला बॉल, सरळ यष्टिरक्षक आसन व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे इतर जर कोणी तिथे खेळाडू प्रेक्षक बसलेले असतील तर त्यांना आमची विनंती राहणार आहे की मुख्य मंचावर मान्यवरांच्या माध्यमातून धावफलकावर 34 धावा। हो लॉफ्ट केलाय, उडवलाय आणि फेकून दिलाय। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला आणि तो आतापर्यंत योग्य ठरवलाय। कमी गतीने टाकलेला बॉल बिटवीन द गॅप खेळला जातोय। क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत, क्षेत्र त्यांना पाहिलेत आज, संघर्ष पाहिलाय आज। लॉफ्ट केलाय, तगडा कडक दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। आवश्यकता होती या महत्वपूर्ण मॅच मध्ये। फटका चांगला आहे, बिटवीन द गॅप बॉलला खेळलं जात आहे, खाली क्षेत्र निवडलं, सनसनीत चौकार। खूप चांगला स्ट्रोक, 57 धावा धावफलकावर 57। हो यावेळेस जर पाहिलं तर बक्षिसांची आता मोठी उधळण आपल्याला पाहायला मिळेल। फुल टॉस, त्याला योग्य ती दिशा दाखवली आहे आणि फटका बिटो विध्वंसक स्फोटक आक्रमकता काय असते ते दाखवली आहे। हो यावेळेस देखील नशिबाची साथ मिळाली आहे। बॉल सरळ लॉंग स्टॉप, असा सुवर्ण क्षण आपल्याला पाहायला मिळतोय। 44 धाव्यांवर दीपक आहेत। हो यावेळेचा बॉल नामदेव, यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका खेळला जातो। क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफ मध्ये आहेत। एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये, एकच धाव त्या ठिकाणी। गोलंदाज नामदेव गुलाम, पहिला चेंडू फुल टॉस, फटका तर फसला, चेंडू खाली खेळाडू आलाय आणि पहिल्या चेंडूवर पाहू शकाल रॉयल लक्ष शिकार। 4 चेंडू एकच धाव खर्च केली आहे। यावेळेस उडवला चेंडूला, डीप का कोणाला खेळाडू आहे, आलाय पुढे, टिपला झेल। माध्यमातून पूर्ण कमिटी ही स्पर्धा घेऊन आलेली आहे। यावेळेस पाहू शकाल अप्रतिम चेंडू हलकीशी माध्यमातून आपण पाहतो सध्याच्या घडीमध्ये। यावेळेस अलंद कार्पेट खेळला गेला, खेळाडू आहे, चेंडूला फेक करतो, फेकी झाली, चुकी होईल का? आणि यावेळेस झाली चुकी, फलंदाज होतोय बाद। दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय। यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळला, डीप मध्ये खेळाडू आहे, दीपकचे प्रयत्न चांगले राहिले पण डाऊन द ग्राउंड फटका 4 धावा नक्कीच झाल्या, धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचेल। यावेळेस अजून एक तडाखे बंद फटका आहे परंतु चेंडू सहज सीमारेषा पार। मयूर साठी रिप्ले मध्ये पाहू शकाल फटका सुरेख होता संजय वाघ यांचा, तेवढाच दिनेश यांचा फटका स्पर्धा राबवण्यात येते। अप्रतिम दर्जेदार स्पर्धा। यावेळी पाहू शकाल पुढे ससम खेळायचा प्रयत्न होता, वेट केला होता, थ्रो केला पंच। 19 चेंडू 63 धावांची गरज आहे। पुढील चेंडू स्ट्राइक वर दिनेश, पुढे ससम खेळायचा प्रयत्न होता, पदेलीला खेळण्याचा प्रयत्न केला, वाईड यॉर्कर टाकला गेला, डॉट बॉल नक्कीच आला, निर्धाव चेंडू पडला संघावर। यावेळेस उडवला चेंडूला, डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे, करणार नाही चुकी। अजून एक फलंदाज 18 चेंडूमध्ये 50 राहिले। पहिल्या दिवसामध्ये सचिन माळी त्याच्यावर 50 राहिले, सागर आलाय, मोठा फटका तर खेळलाय, डीप मध्ये खेळाडू जातोय। हो यावेळेस पाहू सागर पवार 2 चेंडू 7 वर बॅटिंग करतोय, आता बनवायचे तब्बल 53 धावा।
यावेळेस वेट केला, चेंडूला हिट केला, परत चेंडू खाली आलाय. 5वा सामना टाय करण्यासाठी किंबहुना 9 षटकार ठोकतील किंवा सामना विजय होतील. यावेळेस पाहू शकाल बॅटची कड, फलंदाज बॅट चोडगाव. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता सागर यांचा, परंतु चेंडू होते त्याने. त्यावेळेस पाहू शकाल उंच गेलाय, चेंडू खाली दीपक पोहोचला होता, परंतु ज्या चेंडूमध्ये पाहायला भेटली सध्या राहते, कारण की पूर्णपणे दबाव राहिला एपीएस सामर्थ्य मालेगाव या संघावर. जास्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये बनवायचे तब्बल 44. ऑफसाइड पकडण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे तिकडे हरिश्चंद्र, करणार नाही चूक यांनी.